प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, जे लोक लिहून घेतात प्लीज लिहून घ्या. आजचा विषय अभिषेकाबद्दल आहे आणि एका वेगळ्या प्रकारे परमेश्वर आम्हाला अभिषेकाबद्दल सांगेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, अभिषेक सर्वांना माहिती आहे. आम्हा प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला अभिषेक मिळावा, अधिक अभिषेक मिळावा, इच्छा आम्ही धरतो. आमच्या प्रभूचं राज्य वाढावी, प्रत्येकजण अपेक्षा बाळगतं. आणि म्हणून देवाने हा विषय मला दिला का अभिषेक कशा प्रकारे, तुझी जी इच्छा आहे का तुझ्यात माझी सेवा पुढं जावी, त्यासाठी तुला कशा प्रकारे मी अभिषेक दिला आहे आणि तो अभिषेक कशा प्रकारे इतरांपर्यंत जाईल आणि माझं कार्य वाढवल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळालं सर्वांना? ओके, पहा, आम्हा सर्वांना पूर्वी जे आम्ही जुन्या जीवनामध्ये होतो, आम्हाला प्रभू येशूनी त्याचं बलिदान देऊन पापाची किंमत मोजून पापातून काय केलं? बाहेर काढलं. काय केलं? बाहेर काढलं. आणि त्यानंतर जसं आम्ही विश्वास धरला, आम्हाला कळलं का पिता पुत्र पवित्र आत्मामध्ये आम्ही बाप्तिस्मा घेऊन तो आत्मा आम्ही स्वीकारू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्ही जे पूर्वी पापात होतो रक्ताद्वारे शुद्ध झालो. काय झालो? शुद्ध झालो. पण फक्त शुद्धच झालो नाही, तर आम्हाला याजक पण मिळालं. काय मिळालं? याजक पण. बायबल सांगतं की नवीन जीवनामध्ये फक्त तोच पाळक नाहीये जो वेदीवर उभा आहे, तर प्रत्येक जो व्यक्ती ज्याने पिता पुत्र पवित्र आत्मामध्ये बाप्तिस्मा घेतलाय तो प्रत्येक व्यक्ती याजक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी जो कोणी काय घेतलाय? पिता पुत्र पवित्र आत्मामध्ये काय घेतलाय? बाप्तिस्मा घेतलाय. तो काय आहे? याजक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय. जर आपण या ठिकाणी 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन काढूया. काही वचन फास्ट आपण घेऊया. 1 पेत्र 2 अध्याय आणि त्याचं 9 वचन. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजक वर्ग, पवित्र राष्ट्र, मोलाने मिळवलेले लोक आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधारातून आपल्या अद्भुत प्रकाशात बोलावले आहे त्याचे सदून तुम्ही प्रसिद्ध करावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, या ठिकाणी मी सांगितलं आम्हाला काय मिळालंय? याजकपण. काय मिळालंय? याजकपण. कारण ज्यावेळेस आम्ही पिता पुत्र पवित्र आत्मामध्ये काय घेतो? बाप्तिस्मा. आम्हाला काय मिळतं? याजकपण. मी आता डीप मध्ये नाही जाणार. मी पूर्वी सांगितलंय का याजकपण कसं आलंय माहिती सर्वांना? याजकपण कसं फिरलंय. आपण हा विषय घेतलाय अगोदर का पहिले याजकपण कोणाकडे होतं? मल्कीसदेककडे. मल्कीसदेक कडून कोणाकडे आलं? अब्रामकडे. अब्रामाकडून कोणाकडे गेलं? त्याच्या मुलाकडे याकोबाकडे. याकोबाकडून गेलं 12 गोत्राकडे. 12 गोत्राकडून परत काढून घेतलं आणि कोणाकडे गेलं? अहरोनाच्या कुटुंबाकडे. आणि फक्त लेवी घराण्यापुरते मर्यादित झालं. आणि त्याच वंशामधून कोण आला? योहान बाप्तिस्मा करणारा. कोण आला? योहान बाप्तिस्मा करणारा. पण योहान बाप्तिस्मा करण्याची सेवा मंदिरात होती का? कुठं होती? बाहेर. कुठं होती? बाहेर. आणि त्याच्याकडेच येशू जाऊन काय घेतो? बाप्तिस्मा घेतो. हा बाप्तिस्माची गरज नव्हती, पण येशूला काय घ्यायचं होतं? याजकपण. काय घ्यायचं होतं? याजकपण. आणि म्हणून हे योहान बाप्तिस्मा कडून हे याजकपण कोणाकडे गेलं? येशूकडे. आणि येशूमध्ये आम्ही बाप्तिस्मा पाहून आता जे याजकपण त्याच्याकडे होतं ते याजकपण कोणाला मिळालंय? आम्हाला. आणि म्हणून बायबल सांगतं की तुम्ही निवडलेले राजकीय याजकगण आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपण कोण आहोत? याजक आहोत. कोण आहोत? याजक. म्हणजे नवीन जीवनामध्ये आपण एक सर्वसामान्य व्यक्ती नाही, तर याजकपण म्हणजे प्रभूची सेवा. याजकपण म्हणजे काय? प्रभूची सेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, याजकपण म्हणजेच काय? परमेश्वराची सेवा आहे. आणि आम्हात प्रभूची सेवा व्हावी हीच परमेश्वराची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आम्हाला याजकपण मिळालं म्हणजे आम्हाला प्रभूची सेवा करावी हा अनुग्रह प्रभूने दिलेला आहे. आणि मग फक्त याजकपणच मिळालं नाही तर आम्हाला अधिकार पण मिळाले. काय मिळाले? अधिकार. जर या ठिकाणी आम्ही लूक याचा 10 अध्याय आणि 19 वचन जर वाचलं, पाहिलं की याजकपण मिळालं. काय मिळालं? याजकपण. पण फक्त याजकपणच नाही मिळालं, त्याच्याबरोबर आम्हाला अधिकार मिळाले. काय मिळाले? अधिकार. वाचूया ठिकाणी आपण 10 अध्याय 19 वचन. पहा, मी तुम्हा साप व विंचू यांना तुडवण्याचा व वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. प्रेज गॉड. हालेलुया. म्हणजे आम्हाला काय मिळाले? अधिकार. नवीन जीवनाबद्दल मी दाखवत आहे. मी पुढे जाईल, अभिषेकाकडे आम्ही जाणार आहोत. पण देवाने मला सांगितलं की जुनं जीवन बघ पापाने भरलं होतं, नवीन जीवनात तुला याजकपण मिळालं. फक्त याजकपण नाही मिळालं तर सर्व काय मिळाले? अधिकार मिळाले. कोणावर? साप आणि विंचूवर. कोणावर? साप आणि विंचू. साप कोणाला दर्शवतो? सैतानाला. हा. आणि विंचू? साप म्हणजे लुसिफर. साप म्हणजे कोण? लुसिफर. साप आणि विंचू. विंचू म्हणजे त्याचे दूत. म्हणजे तुमचा जो अधिकार आहे
हा फक्त सैतानी दूतांवर नाही तर लुसिफरवर देखील तुम्ही काय गाजू शकता? अधिकार गाजू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साप आणि विंचू, साप आणि विंचू असं लिहिलंय का? सैतानाबरोबर त्याचे दूध देखील पडले, सैतानावर त्याचे काय पडले? दूध पडले. म्हणून साप आणि विंचू. साप म्हणजे लुसिफर, साप म्हणजे कोण? लुसिफर. आणि विंचू म्हणजे त्याचे दूध, त्याच्याबरोबर काय करतात? काम करतात. त्या सर्वांवर आम्हाला काय मिळालंय? अधिकार मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे नवीन जीवन जे आहे हे अधिकारयुक्त जीवन आहे. आणि एवढंच नाही लिहिलं तर बायबल असं सांगतं पुढं का त्याच्या प्रत्येक गोष्टींवर, त्याच्या प्रत्येक गोष्टी आम्हाला काय मिळालंय? अधिकार मिळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून हा अधिकार गाजून आम्ही कोणाची सेवा करू शकतो? प्रभूची. प्रभूची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा अधिकार गाजून आम्ही प्रभूची सेवा करू शकतो. आता सैतान आमच्या विरुद्ध जास्त वेळ टिकाव धरू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, मी अजून एक वचन घेतो म्हणजे आम्हाला कळल का मार्क याचा 16वा अध्याय काढला आणि 17 आणि 18 वचन का काय सामर्थ्य प्रभूने आम्हाला ठेवलंय, काय सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. आणि विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढून टाकतील, ते नव्या भाषांनी बोलतील, ते साप उचलतील, आणि जरी कोणताही प्राणघातक पदार्थ ते प्याले तरी तो त्यांना बाधणारच नाही. त्यांनी दुखनाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, मी प्रमाण दिलंय का आमच्यामध्ये सामर्थ्य, आमच्यामध्ये काय आहे? सामर्थ्य आहे. सामर्थ्य, याजकपण आहे, अधिकार आहे. काय आहे? अधिकार. आणि तिसरं प्रमाण दिलं का तुमच्यात ते सामर्थ्य आहे, तुमच्यात ते सामर्थ्य आहे का 100% तुम्ही शैतानाला पळू शकता, तुम्ही आजारांना देखील प्रभूच्या नावात बरं करू शकता. हे सामर्थ्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे आणि पवित्र आत्मा देखील आमच्यामध्ये स्वतः वस्ती करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, ज्यावेळेस प्रभू येशू शिष्यांना शिकवत देत होता तो म्हणला का जोपर्यंत वरचं सामर्थ्य तुम्ही प्राप्त करत नाही तोपर्यंत हे नगर सोडून जायचं नाही असं लिहिलंय. एक शेवटचं वचन ते घेऊया आपण या ठिकाणी. आपण लूक 24 अध्याय 49 वचन वाचूया. आणि पहा, मी आपल्या बापाचे वचन तुमच्यावर पाठवतो, परंतु तुम्ही वरून येणारे सामर्थ्य अंगी लिहिलेले असे व्हाल तोपर्यंत ह्या नगरात राहा. हा, प्रभूची इच्छा होती का शिष्यांनी पुढे काय करावी? सेवा करावी. पण सेवा करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? पवित्र आत्मा. काय पाहिजे? पवित्र आत्मा. वरतीहून आलेलं सामर्थ्य. पेंटिकोस्टच्या दिवसामधील वरतीहून काय आला? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. काय आला? पवित्र आत्मा. त्याला म्हणायचं तुम्ही कशाने भरा? पवित्र आत्म्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही पिता पुत्र पवित्र आत्मामध्ये बाप्तिस्मा घेतो कशाने भरतो? पवित्र आत्म्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा आता आमच्यामध्ये, आमच्याकडे अधिकार आहेत, आमच्यामध्ये सामर्थ्य आहे, प्रत्येक गोष्ट प्रभूने आम्हाला देऊन ठेवलेली आहे. आता आमची इच्छा आहे की आमच्या देवाचं कार्य काय व्हावं? वाढावं. आम्ही प्रत्येकजण इच्छा धरतो की प्रभू माझ्याद्वारे तुझं राज्य वाढलं पाहिजे, माझ्याद्वारे तुझी सेवा पुढं गेली पाहिजे, मी आजारांसाठी प्रार्थना करू, आजारी बरे झाले पाहिजे, मी दुष्ट आत्मा जे तुझ्या नावात पळू ते पळले पाहिजे, मी एखाद्या कुटुंबाला जाऊन जर प्रभूचा मार्ग सांगितला तर खरोखर त्यांचं जीवन बदललं पाहिजे आणि ते तुझ्या मार्गात आले पाहिजे. आणि फक्त एवढंच नाही तर त्यांच्या जीवनामध्ये जे काही बंधन असतील प्रार्थना करताच त्यांचे बंधन तुटावेत आणि त्यांचे मार्ग काय व्हावेत? मोकळे व्हावेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी इच्छा कोण बाळगतं? आपण प्रत्येक जण. आणि प्रत्येकाची आता जे प्रभूमध्ये आहेत, ज्यांना परमेश्वर बायबलद्वारे चांगल्या प्रकारे कळलाय, ते प्रत्येक जण एकच प्रार्थना करतात का प्रभू मला काय दे? अभिषेक. मला काय दे? अभिषेक दे. अभिषेक. आम्ही प्रत्येक हीच प्रार्थना करतो का देव मला अजून अभिषेक दे, मला अजून अभिषेक दे. ज्या वेळेस एखाद्या सेवकाला, एखाद्या सेविकाला आम्ही पाहतो त्याच्याद्वारे परमेश्वर मोठमोठे चिन्ह चमत्कार करतो, त्याला पाहताच आमचा आवेश डबल होऊन जातो आणि मग मला वाटतं का प्रभू मला पण असं करायचं, देवा मला पण असं करायचं, देवा मला पण अभिषेक दे. आणि म्हणून 99% लोकांची प्रार्थना कशावर आहे? अभिषेकासाठी. का मला काय पाहिजे? अभिषेक पाहिजे. अभिषेक पाहिजे. मॅक्झिमम प्रार्थना त्याच गोष्टीवर आहे का अजून अभिषेक, अजून अभिषेक, अजून अभिषेक. प्रेज गॉड का आम्ही चांगली प्रार्थना करतोय. पण काही गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे का या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली का तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, तुम्हाला याजक पण मिळालं, तुम्हाला अधिकार मिळाला, तुमच्याकडे सामर्थ्य. मग आता जे काही तुम्ही सर्व मागताय ते सर्व तुमच्यामध्ये आहे का ज्याद्वारे देवाचं राज्य वाढवावं. तरी पण अजून आपण काय मागतोय? प्रेज गॉड. हालेलुया. पवित्र आत्मा आहे आहे जो अभिषेक देणार. अभिषेकाचा प्रभूच कोणामध्ये आला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा पण देव आहे. देव जो बाप, बरोबर, देव जो पुत्र आणि देव जो, तिघ पण कोण आहेत? देव आहेत. अभिषेकाचाच प्रभू कोणात राहतो आता? प्रेज द लॉर्ड.
म्हणून मी एक एक करून हे स्पष्टीकरण दिले का नवीन जीवनामध्ये तुम्हाला पवित्र आत्मा म्हणजे स्वतः परमेश्वर देव तुमच्यामध्ये राहतो. त्यांनी तुम्हाला याजक पण दिलं, त्यांनी तुम्हाला साप व विंचूवर अधिकार दिले, त्यांनी तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्य दिलेलं आहे. मग आता तुमच्यातून देवाचं कार्य आणि फळ अधिक आलं पाहिजे. पण तरी पण आपण एकच गोष्टीवर लक्ष देतो की देवा मला अजून अभिषेक दे, देवा मला अजून अभिषेक दे. आणि म्हणून बायबल सांगतं का ज्ञानाच्या कमतरतेमुळं आज पुष्कळ लोक मागे गेलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाच्या कमतरतेमुळं? ज्ञानाच्या कमतरतेमुळे. ज्ञानाच्या. कारण आमची फक्त एकच प्रार्थना, मला काय दे अजून अभिषेक दे. एक दोन जण हालायला लागले का आम्हाला वाटतं का प्रभू मला पण पाहिजे. एक दोन जण काय होऊ लागले, हालेलुया. ते जर भरू लागले, ते जर अन्य भाषा बोलू लागले, आपलं वाटतं प्रभू तिकडं आला, मला पण त्याचं नाव आलं, प्रभू माझं पण नाव, प्रभू माझं पण नाव, प्रभू माझ्या पण डोक्यावर हात. तर आम्हाला कळलं पाहिजे का माझ्यामध्ये तर ऑलरेडी प्रभू आलाय, माझ्यामध्ये ऑलरेडी प्रभू आलाय. मी असं नाही म्हणत का तुम्ही प्रार्थना करू नका, नक्की करा, पण तुम्ही हे पण तपासा का जर मी एवढी प्रार्थना करतो तर देवाने मला अभिषेक दिलाय का नाही दिलाय. मी तर ऑलरेडी बाप्तिस्मा घेतलाय, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आलाय, मला आता वचन माहिती आहे, वचन माझ्याकडे आहे. मग माझ्यातून सामर्थ्य व्हायलाच पाहिजे, माझ्यातून फळ आलंच पाहिजे. पण अनेक लोकांकडे ते ज्ञान नाहीये का माझ्यातून देवाचं कार्य पुढं होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? किती लोकांना कळतंय म्हणजे पुढं पुढं जाईल? कळतंय ना? 99% कशीली प्रार्थना काय पाहिजे? अभिषेक. पण अभिषेक तर आलाय, पवित्र आत्मा आला म्हणजेच तुमच्यावर अभिषेक आलाय. मग तुमच्यातून कार्य पुढं का जात नाही, का आमच्यात ते फळ येत नाही जे फळ आलं पाहिजे, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि म्हणून यशायामध्ये काय लिहिलं, जर आपण या ठिकाणी 5वा अध्याय आणि 13 वचन, यशाया 5वा अध्याय 13 वचन, यशाया 5वा अध्याय आणि 13 वचन. म्हणून माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणात गेले आहेत हा. आणि त्यांचे सन्मान्य पुरुष भुकेले आहेत. हा, पुन्हा वाचूया, स्लोली रीड करा. म्हणून माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे हा पाडावपणात गेले आहेत हा आणि त्यांचे सन्मान्य पुरुष भुकेले आहेत. हा. कशाबद्दल बोललोय? ज्ञानाची कमतरता. ज्ञानाची काय म्हणजे आमच्याकडे काय पाहिजे? ज्ञान पाहिजे, समज पाहिजे. काय पाहिजे? समज पाहिजे. आम्ही फक्त जर भाऊ खूण प्रार्थनाच करतो, पण जर आम्हाला प्रॉपरली वचनाची समजच नाहीये तर आमच्यात देवाचं कार्य आणि राज्य वाढणार नाही. आमच्यामध्ये समज पाहिजे. कारण इथं स्पष्ट लिहिले का ज्ञानाची कमतरता आहे. कसली कमतरता आहे? ज्ञानाची. म्हणून आम्हाला सेन्स पाहिजे का जर मी माझ्यामध्ये परमेश्वराचा आत्मा आलाय, येस मला माझी प्रार्थना वाढवायची, माझं बायबल मनन करणं वाढवायचं आहे, पण जर मी एवढं प्रभूला स्वीकारलंय तर माझ्यात थोडंफार तरी काय झालं पाहिजे, देवाचं कार्य झालंच पाहिजे. मग का होत नाहीये हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, मी काही इथं बोर्डवर तुम्हाला एक्सप्लेन करेल, काही उदाहरण मी घेतो म्हणजे पहिले पॉईंट काय आहे तो आपण समजून घेऊ, त्याचा आन्सर काय आहे हे देखील पवित्र आत्म्याच्या कृपेने आपण समजून घेऊ. प्रेज द लॉर्ड. समजण्यासाठी मी हे ड्रॉइंग काढली. हे कोण आहोत? आपण आहोत. आपल्यामध्ये पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा 10%, 20% येतो का 100% येतो? 100%. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा आत्मा थोडा थोडा येत नाही, एकदमच आमच्यामध्ये जास्त बाप्तिस्मा आला. कोणाचा आत्मा आला? देवाचा आत्मा. तर 100% आमच्यात प्रभूचा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. इच्छा आहे का याच्याद्वारे काय व्हावी? प्रभूची सेवा व्हावी. पण जी सेवा आहे तिच्यामध्ये जे फळ आलं पाहिजे ते किती % येतंय? किती टक्के? 20%. इच्छा किती आहे? 100%. मग प्रभू 20% आला का 100% आला? येस, याच्यामध्ये अजून काही गोष्टीची गरज आहे. याच्यामध्ये वचन पाहिजे, याच्यामध्ये विश्वास पाहिजे, म्हणजे जो पवित्र आत्मा आहे तो 100% याच्यामधून काय होईल? वर्क कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. आता याच्यामध्ये 100% आउटपुट किती आहे? 20%. 20%. पण इच्छा काय आहे? माझा काय होऊ देत, उपयोग होऊ दे. आणि किती टक्के फळ येऊ दे? 100%. येईल का? नाही. कारण 80% फळ का येत नाही हे याला समजणं. पण हा प्रार्थना करतो का नाही प्रभू अजून, नाही प्रभू अजून. प्रभू म्हणतो पूर्ण आलो, एकदाच पूर्ण आलो. येस, तुझ्यामध्ये वाचनाची कमतरता आहे, तुला समजलं पाहिजे. तुझ्यामध्ये विश्वासाची कमतरता आहे, हे तुला समजलं पाहिजे. मी तर पूर्ण एक संगती आलो, पण माझं जे सामर्थ्य तुझ्यामधून व्हावं म्हणून तुला वचन माहीत पाहिजे, तुझ्याकडे तो विश्वास पाहिजे. म्हणजे तुझा जो 20% उपयोग होतोय तो 20 न होता त्याच्यामध्ये 80 अजून ऍड होतील आणि तुझ्यामध्ये 100% रिझल्ट येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण 80%चं ज्ञान त्याच्याकडे नाहीये का माझ्यात तुझा गौरव होत नाही. फक्त काय म्हणतो, मला अजून काय दे? अभिषेक दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी का हाड चालले?
समजतंय? ओके, अजून एक एक्झाम्पल घेतो. समजा मोटरसायकलचं उदाहरण घेऊ आपण. समजा 1 लिटरमध्ये 60 किलोमीटर काय चालती गाडी. एक बाईक आहे, 1 लिटरमध्ये किती किलोमीटर? 60 किलोमीटर. पण त्यांनी भरले 1 लिटर, पण गाडी चालली 50 किलोमीटर. त्याला डाऊट येतो. काय येतो? काय नाही, पेट्रोलवाल्यांनी काहीतरी घोळ केलेला आहे. एक काम करतो, पुढच्या वेळेस बाटलीमध्ये पेट्रोल घेतो. कशामध्ये? मग त्याला कळतं का बरोबर किती पेट्रोल आलंय? 1 लिटरच. 1 लिटर. किती ॲव्हरेज दिला पाहिजे आता? 60. पण ॲव्हरेज आला 50. मग आता त्याला कळणार पेट्रोल पंपमध्ये नाही, गडबड कुठे? गाडीमध्येच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हीच गडबड आपली. अजून दे, अजून दे. गडबड तिकडं नाही. तो म्हणतो माझी तर इच्छा आहे का, मी स्वतः म्हणतो जा आणि कार्य कर. माझी इच्छा आहे का जा आणि कार्य कर. मी स्वतःच म्हणलो की तुला अधिकार दिलेत, सामर्थ्य दिले, तू जा, तू हे कर. पण तू म्हणतो अजून दे, अजून दे. मी तर सगळं दिलंय. गाडी ॲव्हरेज का देत नाही हे तर चेक कर. कार्बोरेटरमध्ये कचरा आहे, गाडीची सर्व्हिसिंग होत नाही, कचरा आहे. म्हणून जी गाडीने 60 ॲव्हरेज दिला पाहिजे ती कितीच देते? 50. म्हणून पेट्रोलमध्ये गडबड नाहीये, गाडीची सर्व्हिसिंग प्रॉपर होत नाही म्हणून गडबड आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, घरगुती एक्झाम्पल देतो. आपल्याकडे गॅस आहे, गॅसमधून जस्ट लाल फिलामेंट येतं, लाल लाईट येतं. आम्हाला काय वाटतं काय संपू लागला? गॅस संपू लागला. आपण हलवतो, आपलं वाटतं त्याला संपला, जाऊन चेंज करून टाकू. चेंज केल्यानंतरही जर लाल फिलामेंटच येतोय तर कुठं गडबड आहे? मग शेगडी लावली, तिथून पिवळा लाल वेगळाच कलर येऊ लागला. आम्हाला काय वाटतं काय संपलं? गॅस संपलाय. मग आम्ही पटकन शेगडी काढतो, दुसरी आता भरली टाकी लावली, पण त्याच प्रकारची लाईट येते, त्याच प्रकारचं बंद चालू होतं. मग आम्हाला कळतं गॅस नाही संपला, पण त्या ठिकाणी जे बर्नर आहे त्याच्यामध्ये कचरा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॅस बदलण्याची गरज नाही, सर्व्हिसिंगची गरज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसली गरज आहे? सर्व्हिसिंगची. तीच गरज आज आम्हाला आहे. आम्ही अजून अभिषेक दुसरे हारायला लागले का आम्हाला वाटतं का प्रभू माझ्यावर माझ्यावर माझ्यावर. ते म्हणतो ऑलरेडी आलोय, ऑलरेडी तुझ्यामध्ये मी आलेलो आहे. पण तुला समजलं पाहिजे का तुझ्यामध्ये अशी काय उणीव आहे का त्याच्याद्वारे माझं राज्य जिथं 100% आलं पाहिजे 20% येतं, 80% कुठं गडबड आहे हे तुला कळणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं इथपर्यंत. आणि हे दाविदाला कळलं. कोणाला कळलं? दाविदाला. का काय गडबड आमच्यामध्ये हे समजणं गरजेचं आहे. म्हणून तो फक्त अभिषेक नाही, तो हे पण म्हणायचा का प्रभू जर मी कुठं चुकतोय तर प्लीज मला त्याचा काय कर, बोध कर. कारण तुझा बोध करणं पण माझ्यासाठी अभिषेक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? फक्त हलणंच अभिषेक नाहीये, तुमचा बोध करणं देखील काय आहे? अभिषेक आहे. तुम्हाला दुरुस्त करणं देखील काय आहे? अभिषेक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र संहिता याचा 141 अध्याय. न्यायी मला मारो ती दयाच होईल, आणि तो मला बोल लावो ते डोक्यावर तेलच होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पुन्हा रीड करा थोडं प्रॉपरली, लक्षपूर्वक ऐका. न्यायी मला मारो हा ती दयाच होईल, हा, आणि तो मला बोल लावो ते डोक्यावर तेलच होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, वचनामध्ये रहस्य आहे. वचनामध्ये काय आहे? रहस्य. रहस्य. किती लोकांना कळतंय? काय कळतंय या ठिकाणी? न्यायी मला मारो ती मला दयाच होईल. आहे, तो मला बोल लाव ते मला तेलच होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे काय? जर परमेश्वर माझ्यात एखाद्या चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवतोय तर तो मला पाडत नाहीये, तो मला अपमानित करत नाहीये, तो माझा अभिषेक वाढवतोय. कारण जस तो माझी चूक माझ्या लक्षात आणून देतो, मी जर ती चूक झटकून टाकून देतो तर माझ्यात असणारा अभिषेक अधिक वाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो म्हणतो का न्यायी मला मारो ती मला दयाच असेल, आणि तो मला बोल लाव. बोल लाव म्हणजे काय? त्यांनी मला वाग्दंड करावा. वाग्दंड इन द सेन्स मी कुठं चुकतोय तर मला त्यांनी सांगावं का बघ हे चुकीचं आहे, ही गोष्ट अयोग्य आहे, हे तुझ्यातून काढून टाक. कारण ज्यावेळेस मी माझ्यातली अशुद्धता दूर करल, माझ्यात जो अभिषेक आहे तो अजून सामर्थ्याने वाहू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देवाची इच्छा होती का फक्त अजून नवीन अभिषेक मागू नका, तर जो अभिषेक तुमच्यामध्ये तो वाहवा. म्हणून तुमच्या आतमध्ये जी घाण आहे ती घाण दूर करा, म्हणजे जो आहे तो अधिक वाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना या ठिकाणी? ज्या प्रकारे गाडीला सर्व्हिसिंगची गरज आहे, त्या गॅसचं बर्नर बदलायची गरज आहे, त्याच प्रकारे आमच्या आतमध्ये कुठं घाण साचली ते आम्हाला चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण हा देखील काय आहे आम्हासाठी? अभिषेक. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून मी म्हणलो की दाविदाला कळलं. हे कोणाला कळलं? दाविदाला. दाविदाला का तू तर मला राज्य अभिषेक केलाय, माझ्यात तुझं राज्य अधिक वाढलं पाहिजे, पण जर राज्य माझ्यात वाढत नाही तर प्रभू कुठं गडबड आहे, कुठं गडबड आहे. आणि पहा याचे पहिलेचे 2 वचन वाचूया. त्याचे पहिलेचे 2 वचन वरचे. माझ्या ओठांचे दार राख, अन्याय करणाऱ्या माणसांबरोबर दुष्ट कर्मे करायला माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नको, आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा याच्या अगोदर त्यांनी काय प्रार्थना केली, पुन्हा वाचा सर. हे यहोवा, हा. माझ्या मुखावर पहारा ठेव. हा, कशावर पहारा ठेव? मुखावर. हा, आणि पुढं माझ्या ओठांचे दार राख. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या मुखांवर काय ठेव? पहारा ठेव. आणि माझ्या होटांवर काय राख? होटांवर काय राख? दार राख. हे तोंड कसं ठेव? कारण अन्नेसरी खूप बडबड करतं, हे लगेच निंदा करतं, हे लगेच हेवा करतं, म्हणून याच्यावर ह्याला काय लाव? दार लाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तो स्वतःहून त्याचं स्पष्टीकरण करतोय का होऊ शकतं मी कोणाची निंदा करतो, होऊ शकतं मी कोणाच्या विरुद्ध वागतोय, तर प्लीज प्रभू याच्यापासून मला वाचव. आणि फक्त एवढंच नाही, या गोष्टी मला कळतात का होऊ शकतं मी कोणाची निंदा करतो, पण असं काही असेल जे मला माहीत नाही पण ते तुझ्या विरुद्ध आहे, तर प्लीज तू मला ते बोल दे, तू ते मला शब्द सांग का कुठं मी चुकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का त्याचं कसं मांडणं आहे देवासमोर. काही गोष्टी तो स्वतःहून म्हणतो का मी निंदा केली का मला क्षमा कर, मी जास्त बोलतो का माझ्या मुखावर नियंत्रण आणू दे, पण हे प्रभू हे असं मला वाटतं का एवढंच उणीव माझ्यामध्ये, याच्या व्यतिरिक्त तुला काही वाटतं का माझ्यामध्ये असं काही आहे जे तुझ्या विरुद्ध आहे, तर प्लीज तू मला दाखवून दे, जेणेकरून तो माझ्यासाठी अभिषेक असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज हीच गरज आम्हाला आहे. आम्ही अभिषेक भरपूर घेत चाललोय पण तो आतमध्ये ब्लॉक झालाय, तो व्हायला पाहिजे. तो काय झाला पाहिजे? व्हायला बायबलने माहीत का? आज प्रार्थना नाहीत का आम्हाला? येते. आम्हाला गीत येतात, आम्हाला प्रार्थना येते, आम्ही सर्व काही करू शकतो, पण त्याला फायदा नाहीये. फळ आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. प्रार्थना केली तर रिझल्ट आला पाहिजे. वचन जर सांगताय तर लोकांना टच झालं पाहिजे. आराधना करताय तर लोक देवाच्या संपर्कात गेलेच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फळ पाहिजे, फळ असणं गरजेचं आहे. जर आम्ही फळ आणत नाही तर आम्ही झांसारखे वाचतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आम्ही वचन नाही सांगत का? आम्ही आराधना नाही घेत का? आम्ही प्रार्थना नाही करत का? मग जर फळ नाहीये तर त्या ठिकाणी देवाचा गौरव होत आहे. आणि म्हणतो नाही अजून अभिषेक, अजून अभिषेक. ते म्हणतो का प्लीज चेक कर, अभिषेक तर भरपूर दिलाय, माझी ते इच्छा आहे का तुझा उपयोग व्हावा, कारण तुझ्यासाठी पण किंमत मोजली नाही तर लोक म्हणतील का देव पक्षपाती, एकाचा उपयोग करतो दुसऱ्याचा करत नाही. पण तुझ्यामध्ये असं काही आहे जे दाविदासारखं माझी इच्छा काय तू मानावं का? हे प्रभू प्लीज माझ्यात काही आहे ते दूर होऊ दे, माझ्या लक्षात येऊ दे का मी कुठं चुकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना, आमची चूक आमच्या लक्षात आली पाहिजे. कारण कुणीच स्वतःहून मान्य करत नाही का मी चुकत आहे, कुणीच मान्य करत नाही. पण दाविदासारखं हृदय असणं खूप गरजेचं आहे. कारण तो ह्याच्यामध्ये आनंद करतो. कशामध्ये आनंद करतो? का कुणी मला काय करावं? बोध करावा. काय करावा? बोध करा. काही तू चुकलेला आहे, तुझ्यामध्ये ही उणीव आहे, तू ही मिस्टेक करत आहे. कारण तुला हे धिक्कारण्यासाठी नाही, तुला हे नाकारण्यासाठी नाही, पण तुझ्यामध्ये ह्याद्वारे दुरुस्ती येईल आणि तुझ्यात जो परमेश्वर आहे त्याचं कार्य अधिक पुढे जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही पहिलेच हिंसकतेचं मन घेतो का नाही, तो मला असं कसं काय म्हणू शकतो? त्याचा उद्देश कसा आहे असो तू चेक तर करून बघ. जर निघाली घाण तर निघाली घाण, नाही निघाली तर प्रेज गॉड. कळतं का ठिकाणी? समोरचा म्हणतो का नाही तुझ्यात ती उणीव आहे, तर आपण चेक करून पाहायचं का प्रभू खरंच आहे का? असेल तर काय कर, मला दुरुस्त कर, जेणेकरून माझ्यातलीच घाण निघल आणि माझ्यात देवाचं कार्य वाढेल. पुढं जाईल. आणि जर तू विनाकारण बोलतोय मला निंदा करण्यासाठी तरी काही फरक पडत नाही. माझ्या चेक केल्याने मला फायदाच आहे, माझं नुकसान नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्याचे शब्द पहा, न्यायी मला मारू ती मस्ती दयाच, ती मस्ती दयाच होईल. कारण मी एकच आवड धरतो का माझ्यात देवाचं कार्य पुढं गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का आता आपल्या प्रार्थना थोड्या चेंज झाल्या पाहिजे. अभिषेक मागा, पण सांगते हे पण मागा का देवा जर अभिषेक येतोय तर तो पुढं का नाही जात राहिला प्रभू? फळ का येत नाही राहिलं परमेश्वर? माझा उपयोग का नाही होत राहिला प्रभू? माझं स्पिरिच्युअल डिमांड का नाही होत राहिलं परमेश्वर? हे होणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण खरोखर लोकांना प्रभूची गरज आहे, खरोखर लोकांना सांत्वनाची गरज आहे, खरोखर लोकांना प्रार्थनेची गरज आहे. मग ते विशेष व्यक्तीकडे का शोधतात, एक विशेष व्यक्तीला का पळतात आणि तूच पाहिजे नाही तोच पाहिजे? आम्ही का नको त्यांना? आमच्यात परमेश्वर नाही का? पण तो काय झालाय? ब्लॉक झालाय.
काय झालंय? आम्ही तो ब्लॉक काय केला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हीच वचन घ्यायचं. लोक काय म्हणतात? मी पण वचन सांगतो, पण कोणाला म्हणतात तुम्हीच आराधना घ्यायची, मी पण आराधना घेतो. कोणाला म्हणतात तुम्हीच प्रार्थना करायची, मी पण प्रार्थना करतो. माझ्या जीवाला लागलं पाहिजे. कधी फक्त त्यांनाच म्हणतात, पण मला कधी कुणी काही म्हणत, मग प्रभू मला का नाही म्हणत परमेश्वर? माझ्या पण हातात तेच बायबल आहे प्रभू. ज्या पिता पुत्र पवित्र आत्म्यामध्ये बाप्तिस्मा आला तोच बाप्तिस्मा माझा झाला. जे डिमांड यांचं आहे ते माझं का नाही प्रभू? माझा उपयोग झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हेवा करण्यासाठी नाही, हेवा करण्यासाठी कशासाठी? देवाचं राज्य. हा पॉईंट कळला का मी काय म्हणतोय? रॉंग वेने घेऊ नका याला. मला काय सांगायचं ते समजून घ्या. का पहा, आम्ही सर्व कामकरी आहेत. देवाच्या राज्यात आम्ही कोण आहेत? सर्व कामकरी. जेवढे कामकरी उभे राहतील तेवढं देवाचं राज्य लवकर जाईल, आणि तेवढा लवकर कोण येणार? प्रभू येईल. म्हणून याच्यात हेवा नाहीये का त्याच्याकडे चाललेत मग माझ्याकडे का नाही. प्लीज त्याचा उपयोग व्हावा, पण माझा का नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा उपयोग व्हावा, प्रेज गॉड, पण देवा माझा का नाही? कारण स्वर्गात प्रतिफळ आहे. स्वर्गात काय? प्रतिफळ. आणि देवाची इच्छा का प्रत्येकाला स्वर्गात काय मिळावं? प्रतिफळ मिळावं. प्रवेश फुकट आहे. प्रवेश कसा आहे स्वर्गात? फुकट. फुकट आहे विश्वासाद्वारे, पण प्रतिफळसाठी प्रभूचं काम करावं लागेल, प्रभूची सेवा घडावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या सेवेमध्ये काय पाहिजे? फळ पाहिजे. कारण जो फाटा फळ देईल तो अधिक निर्मळ करण्यात येईल. प्रभू स्वतः म्हणतो योहान शुभवर्तमानमध्ये काय म्हणतो? जो फाटा तो अधिक निर्मळ करण्यात येईल, पण जो फाटा फळ देणार नाही तो कापून टाकण्यात येईल. मग हे फळ देत आहेत, पण मी फळ देतोय का? मग प्रभू मला काय करणार? प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्यात फळ यावं म्हणून आम्ही चेक केलं पाहिजे का देवा माझ्याही प्रार्थनेला व्हॅल्यू पाहिजे, माझ्याही प्रार्थनेद्वारे तुझा गौरव झाला पाहिजे. मी देखील ज्या तुझं वचन सांगल देवा तू लोकांना स्पर्श केलं पाहिजे. मी ज्यास आराधना करल तुझी उपस्थिती इथं आली पाहिजे. माझ्या परमेश्वरा प्लीज मला पण दाखव ना मी कुठं चुकतोय प्रभू. माझ्यामध्ये असं काय आहे जे तुझ्या विरुद्ध आहे ते मला काढायचंय प्रभू. मी तयार आहे बदलण्यासाठी, जेणेकरून माझ्यातून तुझं राज्य अधिक पुढं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, ही प्रार्थना होणं खूप गरजेचं. नाहीतर फक्त अजून अभिषेक अजून अभिषेक, ते म्हणतो बदलणार कोण? चेंज कोण होणार? कारण तुझ्यामध्ये हृदय आहे, आमच्यामध्ये काय? हृदय. आणि हे नेहमी घाण करतं, हे नेहमी काय करतं? गान करतात. आमची आध्यात्मिक अवस्था हे नेहमी खराब करण्याचा प्रयत्न करतं. आणि म्हणून मी तर म्हणतो असा किती मोठा सेवक असू द्या त्याला दुरुस्तीची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा, कोणी किती आत्म्यात असो त्याला कसली गरज आहे? दुरुस्तीची. आपल्यामध्ये काय आहे? हृदय आहे. हे हेवा करणार, हे मीपणा करणार, याच्यात गर्व येणार, याच्यामध्ये राग येणार, याच्यामध्ये हिंसकता येणार, याच्यामध्ये लोभ येणार. या सर्वांना आम्हाला अडवावं लागतं. आमच्यामध्ये कधी कधी देह हावीऊ लागतो, पण आम्ही दाविदासारखं चेक केलं पाहिजे का हे प्रभू प्लीज मला चेक कर का तुझ्या विरुद्ध माझ्यामध्ये काही आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो स्वतःला दुरुस्त करतो तो पुढं जाईल, त्याची गाडी चांगला ॲव्हरेज देईल. पण जो सर्व्हिसिंग करत नाही तशीच रटाळतो, ती चालणार आणि मग अशी बंद पाडणार का कधीच रिपेअर होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून टाइम टू टाइम गाडी काय झाली पाहिजे? सर्व्हिसिंग केली. टाइम टू टाइम म्हणजे रोज. हृदय जी आहे याची सर्व्हिसिंग कशी पाहिजे? रोज पाहिजे. रोज. ती पण कशी? क्षणोक्षणी. तुम्ही 24 तास देवाच्या संपर्कात पाहिजे, जेणेकरून जिथे कुठं गेले, अचानक काही डिस्कशन निघालं, निंदेमध्ये गुरफटले गेले, लगेच पवित्र आत्मा आतून हॉर्न वाजवतो. काय बोलला, कोणत्या डिस्कशनला सहमत झाला, चुकीच्या गोष्टींना सहमती दिली, माझ्या विरुद्ध वागला, आतमधून लगेच हॉर्न वाजवू लागतो. नाही प्रभू माझी इच्छा तशी नव्हती, माझा पर्पज वेगळा होता. एक्सक्यूज देऊ नको. आलेली चूक जर मी तुझ्या पदरात टाकतोय तर मान्य कर, हा तुला अभिषेकच असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. म्हणून पवित्र आत्म्याच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहिजे आपण का मला चेक कर माझ्यामध्ये काही उणीव आहे का, माझ्यामध्ये काही इनकरेक्टनेस आहे का, माझ्यामध्ये असं काही घडतंय का तुझ्या विरुद्ध आहे तर प्लीज मला तू दाखवून दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं हा पॉईंट का टफ चाललाय? ज्यांना होत असेल त्यांना लवकर समजेल. काही काहींचे सेन्सर डेड पडले तर त्यांना बिलकुल कळणार नाही. तो मी पुढं पॉईंट मी घेणार आहे. काही काहींचे सेन्सर आहेत ना कसे पाहिलेत? डेड आहेत. त्यांना वचन आलं बी काय गेलं बी काय काही फरक पडत. पण ज्यांचे सेन्सर ॲक्टिव्ह आहेत, मोबाईल कळतो ना टच स्क्रीन, त्याला काय म्हणतात? सेन्सर.
वचन आलं काही चुकलं का आतमध्ये सेन्सर वाजला पाहिजे का बघ काहीतरी चुकीचं तू बोलला, काहीतरी तू चुकीचा वागतोय, काहीतरी तू चुकीची गोष्ट पाहिली, काहीतरी तू हृदयात बडबडलाय. दुसऱ्यांनी नाही ऐकलं. कुणी ऐकलंय? परमेश्वराने. नाही कळत मी काय म्हणतो? तुम्ही जे केलं दुसऱ्याने तुम्हाला काय नाही वाटला, पण कुठून आवाज येतोय? आतून. कारण आतमध्ये परमेश्वर आहे. आतमध्ये कोण आहे? परमेश्वर आहे. आणि तो खराब घाण खोलीमध्ये राहत नाही. देवाचा तुम्ही हे वाचा, ज्यास त्यांनी यरूशलेममध्ये प्रवेश केला, त्या गाढवांवर बसून त्यांनी जाऊन पहिले काय शुद्ध केलं? येस, त्यांनी जाऊन पहिले मंदिर शुद्ध केलं. हे माझ्या बापाचं घर आहे, हे अशुद्ध राहता कामा नाही. तो परमेश्वर जर तुमच्यामध्ये राहतोय तर त्याला कधीच आवडत नाही की घर घाण व्हावं, हे घर घाण व्हावं. आणि म्हणून तिथं घाण आली का तो हॉर्न वाजवणार, तो हॉर्न वाजवणार. पण जास्त हॉर्न वाजवल प्लीज त्याला मान्यता द्या, होय परमेश्वर माझी चूक झाली. काही काही गोष्टी अशा असतात का दुसऱ्याच्या लक्षात येत नाही, पण पवित्र आत्मा फक्त तुम्हाला सांगतो का तू इथं चुकलाय, तर प्लीज त्याला कारण दाखवून स्वतःचा बचाव करू नका, कारण तुम्ही वाचत नाहीये, तुम्ही तुमचा अभिषेक ब्लॉक करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? पवित्र आत्मा लगेच आज झाडणी लावतो आम्हाला, पण आपण म्हणतो नाही नाही प्रभू तसं नव्हतं, माझं म्हणणं तसं नव्हतं प्रभू, माझी तशी इच्छा नव्हती. प्रभू म्हणतो का माझ्यापासून नको लपू, मी तुला घडवलंय, तू कुठं गडबड करतो, हे माझ्यापासून लपलेलं नाही. आपण नाही प्रभू तसं नव्हतं, तू ऐकून तर घे. कोणाला सांगतो? आतमध्ये संभाषण चालतं, मान्यच होत नाही. ते म्हणतो अरे तू काय चूक करतो, तुला कळत नाही, तुझ्यात तर मी राहतो, पण तुझे या गडबडीमुळं माझं कार्य पुढे जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर चूक परमेश्वर आमची आम्हाला दाखवून देतो तर आपण ती मान्य केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज चेक करा. आणि पवित्र आत्मा किती लोकांना असं होतं का तुमची चूक लगेच लक्षात येते, तुमच्या दिवसभरामध्ये दुपारी किंवा संध्याकाळी किंवा इमिजिएट लक्षात येतं, असं होतं का? खरं खरं सांगा. प्रार्थना करायची आपल्याला त्या सर्वांसाठी. प्रेज द लॉर्ड. आतमध्ये सेन्सर वाजला पाहिजे, झालं पाहिजे तसं, गडबड झाली पाहिजे, चेहऱ्याचा आनंद लगेच उडून गेला पाहिजे झटक्यामध्ये, कारण प्रभू काय गडबड केली मी. नाही तर प्रार्थना करवत नाही, बसवत नाही. प्रार्थना जरी बसलो, अरे काय आराधना करतो, तुझं तोंड खरकाटं झालं, तू घाण केलीस, जा पहिले तोंड साफ करून ये, मग माझी आराधना कर. येस, पवित्र आत्मा लगेच आतमध्ये बोलणी करतो. झालं पाहिजे तसं. काही काही असं खूप ड्रायनेस वाटतं का प्रभू किती मिस्टेक मी करतोय. आनंद करा, कधी तुमची चूक तुमच्या लक्षात आणून देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी सैतान याचा नकारात्मक फायदा बी घेतो. जस तुमची चुकीची जाणीव पवित्र आत्मा तुम्हाला करून देतो, तुमचा दुसरा आत्मा तुम्हाला असं दाखवतो, गिल्टी फील करतो. गिल्टी म्हणजे अपराधीची फिलिंग येते तुमच्यामध्ये. अरे प्रभू मी तुझ्या उपयोगाचा नाहीये, मी किती थर्ड क्लास विचाराचा आहे, माझं किती हृदय घाणे, नको नको तुझी सेवाच माझ्यातून नको. हा सैतान चान्स मारतोय. कोण चान्स मारतोय? सैतान. पवित्र आत्मा जी चूक तुम्हाला लक्षात आणून देतोय, तुम्ही अपराधी स्वतःला समजावं म्हणून नाही, तुम्ही क्षमा मागून पुन्हा माझ्या जीवनक्रमात चालावं. पण जर अशी भूमिका येते, नाही नाही तू देवाच्या पात्रतेचा नाहीये, तो एकदम खालच्या लायकीचा आहे, हे परमेश्वरातून नाहीये, असं जीवन काहीच कामाचं नाही, देव तुला सोडणार नाही, पवित्र आत्मा भाषा अशी कधीच वापरत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो प्रामाणिकपणे आम्हाला सांगेल की मिस्टेक आहे, मान्य कर आणि पुढे चल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुमच्यात अशी भूमिका येते का तू खूप मोठा अपराधी आहे, तू माझी सेवाच करू नका, सैतान बोलतोय. कोण बोलतोय? सैतान. सैतान बोलतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गोष्टीपासून आम्हाला हुशार राहायचं. अभिषेक तुमच्यावर आहे, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. वचन घ्या, वचनाद्वारे विश्वास येईल आणि ऑटोमॅटिक तुमच्यातून 100% कार्य होईल. प्रेज द लॉर्ड. येस, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये ऑलरेडी आलाय, फक्त काय पाहिजे? विश्वास. विश्वास पाहिजे. आणि विश्वास कशाने येतो? वचनाने. आणि तेच वचन आम्हाला अधिकार बांधतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही हवेत बोलत नाही, आम्ही धैर्याने बोलतो, कारण आमच्याकडे वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून अधिक मागण्यापेक्षा चेक करा का माझ्यामध्ये कुठं गडबड आहे. म्हणून दाविदाकडून शिकलं पाहिजे का पहा, आज तर आम्हाला पवित्र आत्मा जो सांगतो, आज आमच्याकडे पवित्र शास्त्र आहे का, त्याच्याद्वारे आम्हाला शिकायला मिळतं. दाविदासमोर कोण होता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? आमच्या समोर बायबलमधून वेगवेगळे रोल मॉडेल, स्पिरिच्युअल हिरो आहे का, त्यांच्याकडून परमेश्वर आज आम्हाला शिकवतोय. पण दाविदासमोर कोण होता? फक्त एक नियमशास्त्र होतं. फक्त काय होतं? नियमशास्त्र. नियमशास्त्र. पण आज आमच्याकडे वेगवेगळे उदाहरणे, वेगवेगळे सेवक आहे, पवित्र आत्म्याची विशेष अनुग्रहता आमच्यावर आहे का तो प्रत्येक गोष्टीची फोड करून आम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड.
म्हणून आज दाविदापेक्षा जर आम्ही पाहायला गेलो तर आम्ही खूप पुढच्या लेवलला पाहिजे, पण आम्हाला कळतं की एवढं पवित्र आत्मसंगती असून पण दाविदापेक्षा अजून आम्ही मागच्याच लेवलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. म्हणून आम्ही शिकलं पाहिजे दाविदाकडून का परमेश्वर प्लीज माझी चूक माझ्या लक्षात येऊ दे. याहीसाठी आमची काय झाली पाहिजे? प्रार्थना. फक्त अभिषेकासाठी नाही. कशासाठी प्रार्थना? चूक काय? चूक का प्रभू कुठं चुकतोय, कुठं मी तुझ्यामध्ये गडबड करतोय, कुठं माझ्यामध्ये काही आहे. कारण कधी कधी असं वाटतं की नाही मला बायबल माहिती आहे, माझी रेग्युलर प्रार्थना आहे, चर्चमध्ये मला चांगलं स्थान आहे, मी स्वतः प्रभूची सेवा करतो. याचा अर्थ हे नाही की तुझ्यामध्ये गडबड नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकात देह आहे तर गडबड आहेच. रोज स्वतःचं नीतिमत्व नवीन करावं लागतं. रोज स्वतःचं काय करावं लागतं? नीतिमत्व नवीन करा. नवीन करावं लागतं. रोज आपला विश्वास सिद्ध करावा लागतो. रोज आपली धार्मिकता पापापासून वाचावी लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सैतान रोज हल्ला करणार. कारण जर तुम्ही देवात वाढताय, तुम्ही फळ आणताय, तर तुम्ही सैतानाचे विरोधी आहेत, तुम्हाला तो पाडण्याचा प्रयत्न करणार. पण जर तुमची प्रार्थना नाहीये का हे प्रभू मला दुरुस्त कर, हे प्रभू मला चुकत असेल तर मला याच्यातून बाहेर काढ, हे प्रभू माझ्या स्वच्छ हृदय कर, तर तुमच्यात देवाचं अधिक राज्य वाढणार नाही. गाडी काय होऊन जाईल? बंद पडून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चेक केलं पाहिजे की ॲव्हरेज गाडी किती देते आणि माझ्या देवाचं कार्य किती वाद चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. किती लोकांना कळतंय? म्हणून आता आपली प्रार्थना कशावर असणार? माझी चूक माझ्या लक्षात येण्यासाठी. ही प्रामुख्याने काय करा? प्रार्थना करा. कारण अनेकदा प्रभूमध्ये थोडंसं सेवा आमच्यातून घडू लागली की आमची प्रार्थना बंदच होऊन जाते. कारण आम्हाला वाटतं का आता मी 100% आहे, आता मी, आणि ते म्हणतो इथं सगळे फेल होऊन जातात. सुरुवात नाही केली, थोडं फळ नाही आलं का तू पडून जातो. त्या थोड्या फळमध्ये संतुष्ट होऊ नको. रोज स्वतःला चेक कर, चेक कर, चेक कर, जेणेकरून देव तुला कृपा देईल, तू दुरुस्त होशील आणि तुझ्यामध्ये प्रभूची सेवा अधिक पुढे जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही मी खरं सांगतोय, सेवा करताना ओव्हर कॉन्फिडन्स येतो. काय येतो? ओव्हर कॉन्फिडन्स. मी तर ऑलरेडी प्रभूत आहे, मला काय चेक व्हायची गरज आहे नाही. दावीद जर म्हणतोय तर आम्हाला देवाच्या हृदयाचा व्यक्ती, जवळचा व्यक्ती, देवाच्या हृदयाच्या जवळचा व्यक्ती, तर त्याच्यात एवढी गडबड होऊ शकते, मग आमच्यात नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही स्वतःला चेक केलं पाहिजे दाविदासारखं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा दाविदाचं एक सुंदरचं उदाहरण आहे. ज्या वेळेस दाविदानी व्यभिचार केला, दाविदानी काय केलं? व्यभिचार केला. व्यभिचार केला. कोणाबरोबर केला? का त्या स्त्रीचं नाव बेतशेबा. काय केला? व्यभिचार केला. व्यभिचार केल्यानंतर आता दोघांनी पण पाप केलं का नाही? पण नाथान कोणाकडे आला? दाविदाकडे. मग तिच्याकडे पण, तिच्या घरी पण गेला पाहिजे का नाही? पण तो तिच्या घरी गेला, नाही. तो कोणाच्या घरी आला? दाविदाच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप दोघांनी केलं का नाही? व्यभिचार झाला, दोघांच्या सहमतीने झाला. या ठिकाणी तर बायबल सांगतं का नाथन संदेष्टा प्रभूंनी पाठवला. आणि त्या ठिकाणी एक उदाहरण तो देतो एका व्यक्तीचं, का त्याच्या घरी मेंढरं होते पण त्यांनी स्वतःचं मेंढरू दिलं नाही, चाकराचं घेतलं. मग तो म्हणला तो कोण, त्याला मी शिक्षा करतो. तो म्हणतो दुसरं कोणी नाही, तर तूच आहेस. आणि बायबल सांगतं का दावीद आपलं पाप पदरी घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद आपलं पाप काय घेतो? पदरी घेतो. पण तो असं म्हणला असता तर मीच एकट्याने चूक केली का? अर्धा बिल तिच्या नावाने बी तर फाड. अभिषेक कोणावर होता? दावीदवर. म्हणून चूक पण कोणाची लक्षात आणून देतोय? दाविदाचीच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभिषेक जर आमच्यावर आहे तर देव तुमच्यामध्येच काम करणार. देव तुम्हालाच छोटं व्हावं लागल. मीच का छोटा होऊ, मीच का मागवू, मीच का कमतरता घेऊ? अभिषेक तुझ्यावरच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या जगातल्या व्यक्तीवर अभिषेक नाही. त्यांनी छोटा झाला काही मोठा झाला काही त्याला फरक पडत नाही. कारण त्याच्यात माझी सेवा नाही, सेवा तुझ्यात आहे. येस. सेवा तुझ्यात आहे. म्हणून तो नाथान तिच्या घरी नाही त्याच्या घरी गेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना ठिकाणी? नाथान कोणाच्या घरी गेला? दाविदाच्या. त्या स्त्रीच्या घरी गेला का? नाही. त्याच प्रकारे आम्हाला वाटतं का देवा मीच छोटं पण काय घ्यायचं नाही, मी प्रभू मीच लहान का व्हायचं, मीच क्षमा का मागायची, मीच चूक ते करतील आणि नेहमी पुढाकार मी जायचं. मग मी काय, मी चुकलो का? अरे चुकला तू नाही बाबा, हा आडमुठेपणा पाळून तू चुकशील. प्रेज द लॉर्ड. कळतोय का या ठिकाणी? तू चुकला पण हा आडमुठेपणा घेऊन तू चुकशील. अभिषेक त्याच्यात नाही, अभिषेक तुझ्यात आहे, म्हणून मी तुला दुरुस्त करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्यास देवाचं वचन आम्हाला कापू लागतं आम्ही त्याला मान्यता दिली पाहिजे. यस, देव प्रत्येकाला व्यक्तिगतरित्या बोलतो. दर रविवारी ज्यास आम्ही प्रार्थनेला जातो, चर्चला जातो, जोही आमचा दिवस असेल, आम्ही यस भक्तीला जातो, देवाचं वचन आमच्यामध्ये काही ना काही गोष्टीवर बोट ठेवतं आणि आपण ते मान्य केलं पाहिजे. पण अनेकदा असं पाहायला मिळतं, आम्ही प्रत्येकजण चर्चमध्ये इकडे तिकडे बघतो.
आजचं वचन कोणासाठी? त्याच्यासाठी आहे का? याच्यासाठी आहे का? अरे मग तुझ्यासाठी काय? आपल्याला जज म्हणून चर्चमध्ये अपॉइंट केलेलं कशासाठी पाठवलं चर्चमध्ये प्रभूने आपल्याला? प्रेज द लॉर्ड. पण आपण काय करतो? कोणासाठी आलं? कोणासाठी आलं? नाही, मला वाटतं तिकडं तसं झालं होतं म्हणून तर हे वचन नाही चाललं. वचन तुझसाठी आहे. तू जज करण्यासाठी आणि हाजरीसाठी आलेला नाही. वचन तुझसाठी आहे. तू ग्रहण कर, कारण तुझ्यामध्ये बदलाव आणल आणि माझी सेवा पुढे घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्ही चर्चला जाताना आम्ही बायबल जे वाचतो, आमच्या घरामध्ये व्यक्तिगत मनन असेल, टी व्हीवरचा संदेश पाहणं असेल, आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून दावीदाकडून शिका. आणि दावीद फक्त बोलत नाही, त्यांनी करून पण दाखवलं. त्यांनी आपलं पाप पदरी घेतलं. आणि जर आम्ही 51 स्तोत्र वाचलं, ते सर्व काय आहे? पाप कबुली. जो व्यभिचार त्यांनी केला त्याच्याबद्दल त्यांनी देवाकडे पस्तावा केला आणि तो म्हणतो का, हे प्रभू, कोणाविरुद्ध नाही, फक्त तुझ्या विरुद्ध मी पाप केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या राजमहालात काय मी काय करतोय कोणाला दिसत नाही, पण देवा तुझ्यापासून ते लपलेलं नाही, म्हणून तो म्हणतो कोणाविरुद्ध नाही, तुझ्या विरुद्ध मी पाप केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपली प्रार्थना वाढवा. अजून अभिषेक देण्यापेक्षा आता काय प्रार्थना करा? माझ्यात जर काही चूक असेल तर प्लीज ती माझ्या लक्षात येऊ दे. जर तुमचं जीवन शुद्ध आणि पवित्र आणि ख्रिस्ताच्या परिपूर्णात तुम्ही पूर्ण व्हाल, अभिषेक महागाची गरज पडणार नाही, अभिषेक वाहू लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? म्हणून तुमचं कार्य का ब्लॉक होतंय, तुमची सेवा का अडती, प्लीज चेक करा. काय करा? चेक करायचं. चेक करा. अजून घेण्यापेक्षा चेक करा. दुरुस्त झाले का कार्य, पुढं पुढं जात राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, किती लोकांना कळतं इथपर्यंत? एक मेणबत्तीचं डेमॉन्स्ट्रेशन मी करून दाखवतो. प्रेज द लॉर्ड. हां, ये इकडं, म्हणजे आम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळलं. हाच विषय, पण माझी इच्छा आहे का देवाने जे माझ्या हृदयात टाकलं खोलवरपर्यंत, तुमच्या हृदयात ते इतकं खोल गेलं पाहिजे का रोज तुम्ही स्वतःला दुरुस्त केलं पाहिजे. हां, आता मेणबत्ती आहे, लाईट चालू आहे या ठिकाणी. या मेणबत्तीची एकच इच्छा असते का माझ्यावर प्रकाश काय झाला पाहिजे? हां, दुसऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. आता या ठिकाणी एक उदाहरण सांगतो. हां, पहा, मला काय सांगायचं ठिकाणी, मेणबत्तीचा जेवढा त्याच्यात पॉवर ठेवलाय तेवढाच पॉवर आहे, पण लाईट बाहेर तेवढा येतोय का? अर्धा लाईट काय झालाय? आडला गेलाय. आडला गेलाय. काय झालं? आडला गेलाय. पण मेणबत्तीची प्रार्थना आहे का अजून लाईट मला दे? मेणबत्तीची काय प्रार्थना आहे? अजून लाईट मला दे. मला अजून लाईट दे, मला अजून लाईट दे. कारण तिला वाटतं का मी अजून पोहोचत. पण जर तिला कळलं का बाबा तुझ्यात तर सामर्थ्य बरोबर आहे, तुझा प्रकाश बरोबर आहे, पण तुझा प्रकाश आडला गेलेला आहे, जर हा हात बाजूला निघाला, ही अडवणूक बाजूला निघाली, तर लाईट काय होईल? सगळीकडे पसरेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना? ह्याच मेणबत्ती सारखं आम्ही फुल्ली देवाच्या आत्म्याने भरलेलो आहोत. पण असं काहीतरी आहे का ज्याच्यामुळं तुम्ही अडलेले आहात, म्हणून ज्याच्यामुळे तुम्ही अडले हे काय करा? काढून टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेणेकरून जो तुमच्यात देवाचं कार्य आणि अभिषेक आहे तो काय होईल? पुढे जाईल. प्रेज द लॉर्ड. नीतिसूत्र 19 अध्याय आणि 25 वचन काढू या ठिकाणी. हां, रीड करा. निंदकाला तडाखा मार, म्हणजे भोळा सावध होईल, आणि बुद्धिमानाला शब्दाचा मार दे, म्हणजे त्याला ज्ञान समजेल. हा, कोणाला? बुद्धिमानाला शब्दाचा मार दे. हा, बुद्धिमानाला शब्दाचा काय दे? मार दे. म्हणजे तो कसा होईल? म्हणजे त्याला ज्ञान समजेल. हा, बुद्धिमानाला शब्दाचा मार दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? हे वचन त्याला सिमिलर आहे का बुद्धिमानाला वाटण्याचा काय दे? मारा दे. म्हणजे काय? तो जरी त्याला वाटतं का नाही मी प्रभूमध्ये पुरी परिपूर्ण आहे, पण लक्षात ठेव अजून काहीतरी उणीव आहे, आणि म्हणून माझ्या वाटण्याचा त्याला बोध कर. काय कर? वचनाचा बोध. हा, वाटण्याचा बोध कर, जेणेकरून तो आपली चूक आपल्या पदरी घेईल आणि माझं कार्य आणि राज्य त्याच्यामध्ये अधिक पुढे जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन घेऊ आपण. 25 नीती 25:12. तसे सोन्याचे कुडे आणि उत्कृष्ट सोन्याचे भूषण, तसा सुज्ञ बोधक आज्ञा मानणाऱ्या कानाला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा वाचूया. ही एक म्हण आहे, खूप सुंदर आहे. रीड करा. जसे सोन्याचे कुडे आणि उत्कृष्ट सोन्याचे भूषण, तसा सुज्ञ बोधक आज्ञा मानणाऱ्या कानाला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सर्वांचा अर्थ एकच आहे का जर तुम्हाला बोध होतोय तर तो बोध तुम्ही टाळू नका, तो तुम्ही काय करा? मान्य करा. काय करा? मान्य करा. मान्य करा. मी अजून एक उदाहरण घेईल याच्यामध्ये, निन्वेबद्दल. कशाबद्दल? निन्वेबद्दल. निन्वेचा नाश करायचा होता आणि योनाला सांगितलं का जा आणि काय कर? भविष्यवाणी कर. आणि त्यांनी भविष्यवाणी केली
आणि तो वाट पाहू लागला यांचा काय होईल, नाश होईल. पण बायबल सांगतं का सर्व निनवेने घोषणा केली का आपण सर्व काय खायचं नाही, प्यायचं नाही, आणि काय करायचा, पश्चाताप. काय करायचा, पश्चाताप. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं आयुष्य संपणार होतं, आलेल्या वचनाच्या बोधाद्वारे त्यांनी आपल्या पापाची कबुली केली, आणि जिथं त्यांचं आयुष्य संपणार होतं प्रभू त्यांचं आयुष्य वाढवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेच आयुष्य काय होणार होतं, संपणार होतं. पण जसा बोध आला त्यांनी तो नाकारला नाही, त्यांनी तो स्वीकारला. म्हणून बोध येईल, नाकारू नका. मीच का असं म्हणू नका, कारण तुमच्या वाईटावर परमेश्वर नाही, तुमच्या बऱ्यावर परमेश्वर आहे, तुमच्या उन्नतीवर परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी येस त्यांनी मान्य केला. पेत्राचं उदाहरण घ्या. जस येशू ख्रिस्त ते बागेमध्ये होते, येशूला पकडण्यासाठी आले, आणि पेत्राने बाबा येशूसाठी आपण एवढं, येशूने आपल्यासाठी एवढं केलं, त्याचं एकदम त्याचं प्रेम त्याच्यावर होतं, आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय उपसली, तलवार. आणि त्या तलवारून त्याचा काय कापला, एकाचा कान कापला. पण येशू काय म्हणतो, काय ठेवा आत, तलवार. काय ठेवा आतमध्ये, तलवार. तो म्हणत तू साठी करतोय. कोणासाठी करतोय, तुझ्यासाठीच. येस मनात विचार आला असेल का, अरे तू साठी करतोय, तुम्हालाच बोल. त्यांना बोलायचं तर त्यांनी वागदंड मान्य केला का नाही, त्यांनी आपली तलवार टाकली का नाही, टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळते का ठिकाणी तो आडून बसला, प्रभू असं कसं तुझं उलट गणित, चुकीचे आपण नाही, चुकीचे ते. पण ते म्हणतो मला नाही माहित, तू माघार घे, तू काय घे, माघार घे. प्रेज द लॉर्ड. बोध होतो तो मान्य केला पाहिजे, कारण फायदा यामध्ये त्यांचा नाही, फायदा आपलाच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून प्लीज या चूक तुमच्या लक्षात येईल, परमेश्वर ते आणून देतोय, पळू नका. बायबल सांगतं शमरूनी स्त्रीबद्दल, जसं येशू ख्रिस्त तिला भेटला, ती बोलण्यात त्याला फिरू लागली, पण त्यांनी बरोबर सांगितलं की तू काय पाप केलेलं आहे, आणि तिने आपलं पाप पदरी घेतलं, आणि ती म्हणली बरोबर तू भविष्यवादी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त ती म्हणते ना तू भविष्यवादी आहे, म्हणजे तिला असं म्हणायचं का तू जे बोलतो ते बरोबर बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने जर आपलं पाप पदरी घेतलं नसतं तर ते गाव तारलं गेलं नसतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने आपलं पाप पदरी घेतलं, मान्य केलं का खरोखर तो भविष्यवादी, पळत गेली गावाला जमून आणलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी लोकांनी विचारलं नसेल काय कसं काय झालं, तिला स्टोरी सांगावी लागली, तिने आपलं पाप पदरी घेतलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जसं आम्ही पाप पदरी घेतो, देव आमच्या वाईटावर नाही. देव त्या विहिरीवर तिला बदनाम करण्यासाठी नव्हता गेला, देव यासाठी गेला का तुझं जीवन तर बदलावं, पण असं प्रतिफळ तुला मिळावं, जे एकूण सर्व गाव बदलावं, आणि जे गाव बदलल त्याचे सर्व आशीर्वाद मी तुला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गाव जे पूर्ण बदललं, 2 दिवस त्या गावात येशू राहिला, त्याचे सर्व आशीर्वाद कोणाला गेले, त्या बाईला. पण तिने जर आपलं पाप मान्य केलं नसतं तर घडलं असतं का. म्हणून देव आमच्या वाईटावर नाही. आलेलं पाप मान्य करा. प्रभू जे काही तुम्हाला दाखवते का तू चुकतोय, ज्याही वाचनावर प्रभू तुमच्याशी बोलतो, प्लीज पळू नका, लपू नका, कारण दाखवू नका, कारण तुम्ही तुमचा अभिषेक आढून ठेवत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं कारण द्यायचं नाही, मान्य करायचं. काय करायचं, मान्य करायचं. पण आम्ही जर मान्य करणार नाही, आम्ही मनाच्याच व्यर्थतेने चालणार, तर बायबल काय सांगतं या ठिकाणी, जर आपण या ठिकाणी यशया 5 अध्याय आणि 21 वचन, जे आपल्या दृष्टीने शहाणे व आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हाय हाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा पुन्हा वाचा, हा माझ्याकडे लक्ष द्या. जे आपल्या दृष्टीने शहाणे, हा कशाने, आपल्या दृष्टीने शहाणे. मला नाही वाटत, मला नाही पटत, आपल्या दृष्टीने कसे शहाणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का, मला नाही पटत, मला नाही वाटत, नाही माझ्या हिशोबाने नाही, तुझा हिशोब नाही. देव जर बोलतो तो काय कर, ऐक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं काय लिहिलंय, व आपल्या मताने विचारवंत आहेत. हा आपल्या मताने विचारवंत आहेत. एक जर तिकडून आलं ना, कारण नाही असं नाही असं आहे, तो 4 दुसरे त्याच्यासाठी सबस्टिट्यूट शोधून काढतो, स्वतःला काय करण्यासाठी, वाचवण्यासाठी. का मी चुकीचा नाहीये, वेगवेगळे त्याच्यातून काही ना काही स्क्रिप्चर काढणार, स्वतःला काय करणार, वाचवणार. तू त्या व्यक्तीचं तोंड बंद केलं. कोणाचं, व्यक्तीचं. ज्या व्यक्तीबरोबर तुझं संभाषण होत होतं, एखाद्या गोष्टीवर वाद झाला, त्याचं तू तोंड बंद केलं, पण देवाचं तोंड बंद करशील का, नाही. आणि नुकसान त्याचं व्यक्तीचं पण नाही, देवाचं पण नाही, तुझ्यात देवाचं कार्य काय होणार, थांबणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादं वचन ज्यास खूप कापलं गेलं तर कधी कधी उघडपणे पाळकाला जाऊन विचारायची ताकद नाही, पण अल्टरनेट म्हणून आपण दुसऱ्या पाळकाला फोन करून विचारतो, हे राईट आहे का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का, वचन इतकं असं जबरदस्त येतं ना, ते आतमध्ये चिरून टाकतं एकदम. आपण आग होती दाखवत, बाहेर काय करतो, फोन करतो, विचारून घेतो, त्या असा विषय बरोबर आहे का. तेव्हा तो कोणापासून तू बोलतोयस, मी तुझ्या वाईटावर नाही, मी तुझ्या बऱ्यावर आहे. पहा, कायनाचं उदाहरण घ्या.
कायनाने ज्याचा आपल्या भावाचा द्वेष धरला, मनात काय होता? राग होता. आणि देवाचा आत्मा त्याच्याशी बोलला, कायना का राग धरतोस? कोण बोलतं? देवाचा आत्मा. त्यांनी मान्य नाही केलं की मी राग धरतो. त्यांनी मान्य केलं नाही. येस, तो म्हणत नाही काय प्रभू क्षमा कर बरं का, मी चुकलो, मान्य करत असं दाखवतच नाही का असं काही झालेलं. प्रेज द लॉर्ड. येस, तुम्ही कायना आणि हाबेलबद्दल वाचा. एकाचं अर्पण मान्य झालं, दुसऱ्याचं झालं नाही, हृदयात काय धरला? आणि प्रभू काय म्हणतो? काईना काईन, हृदयामध्ये काय धरलास? राग धरलास. ऐक, दारापाशी पाप टपून बसलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू त्याच्या स्वाधीन होऊ नकोस. तू त्याच्यावर काय कर? वर्चस्व कर. काय कर? वर्चस्व कर. पण त्यांनी आलेला बोध मानला का? नाही. त्यांनी बोध मानला नाही. आज आम्ही पण कायनासारखंच करतो. आम्ही मान्य करत नाही. माझा जो राग आहे तो यथा योग्य आहे, त्या जागेवर तो बरोबरच आहे. कोणाला अडवतो? देवाला. कोणाचा विरोध करतोय? देवाचा. प्रेज द लॉर्ड. नोहा रोज जाऊन लोकांना काय करायचा? शुभवर्तमाची घोषणा करायचा का पाप सोडा, वाईट सोडा. लोकांनी ऐकलं का? नाही. बोध केला, पण लोकांनी बोध घेतला नाही, म्हणून एकही व्यक्ती त्या ठिकाणी तो वाचला नाही. शलमोनाकडे कोणता आशीर्वाद होता? टिकले का त्याच्याकडे ते 12 गोत्र? नाही. किती राहिले शेवटी? 2. किती राहिले? 2. मुलाच्या वाटेला किती आले? फक्त 2. यारबामला सगळे प्रभूंनी 10 देऊन टाकले. दुसऱ्या पुस्तकात आम्ही जर वाचलं तर यारबामाने बोध केला होता. कोणाला? शलमोनाला. ऐक, तुझे करतो ना ते प्रभूच्या विरुद्ध आहे. तो म्हणला ज्ञान माझ्याकडून येतं. तो काय म्हणला? मी लोकांना ज्ञान देतो. परमेश्वर मला बोलतो, मी लोकांना सांगतो, तू मला काय सांगतो? त्यांनी तो बोध मान्य केला नाही. आणि म्हणून शलमोन देखील काय झाला? पडलं. शाऊलाचं काय झालं? शाऊलाची पण मिनिस्ट्री जास्त दिवस चालली नाही. शमूएला त्याला बोध केला, पण एकदा पण असा नाही म्हणला का हे प्रभू मला माफ कर की तुझ्या विरुद्ध मी चुकलो. आणि दावीदाने सूत्र शिकून घेतलं का जेवढे पडलेत ना, गर्वामुळं पडला हा शाऊल. म्हणून मला कळलं पाहिजे का मी नेहमी काय झालं पाहिजे? नम्र. चुकलं का? ठीक आहे प्रभू, चुकलो. हे न करू का? हा ठीक आहे प्रभू, नाही करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज कारण दाखवायचं नाही. पळू नका. मान्य करा. जर प्रभू दाखवतोय की चुकीचं आहे तर प्लीज ते मान्य करा. प्रेज द लॉर्ड. किंवा कधी कधी आम्हाला असं वाटतं की बाबा प्रीचिंग आहे ना, ही पर्सनल चालली. कशी चालली? पर्सनल. म्हणजे तो जो पाळक बोलतोय ना, त्याच्यापर्यंत बरोबर माझी इन्फॉर्मेशन गेलेली आहे आणि तो मुद्दामून मला बोलतोय. तर पवित्र आत्माकडे प्रार्थना करा, प्रभू खरोखर याच्या देहातून आहे का आत्म्यातून आहे? आणि प्रभू तुम्हाला दाखवून देईल. कधी कधी ते म्हणतात ना, फांदी कावळा बसायला आणि फांदी मोडायला. बरोबर काही वाद झालेला असतो, बरोबर तेच वचन येतं. आम्हाला वाटतं नाही पर्सनलच चाललंय. पवित्र आत्माकडे प्रार्थना कर. कारण जास्त उभा आहे, तूही प्रार्थना करून जा. चर्चला आता नेहमी प्रे करून जायचं. म्हणजे पास्टरचं इंटेन्शन कसंही असो, बोलणार देवाचाच आत्मा. पण जर प्रे करून जाणार नाही ना, मग तो फिरवणार. काय करून जा? प्रार्थना करून. म्हणजे देवाचा आत्मा तुमच्याशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ठिकाणी त्याचं जरी इंटेन्शन रॉंग असलं, पण देवाचा आत्मा दाखवून देईल काय देहातून होतं का हे आत्म्यातून. दुसऱ्या जागेन दुसरं वचन तुम्हाला येईल आणि बरोबर ते सांगा की तू चुकतोय, तुझी चूक तू याच्यात तू पदरी घे आणि याच्यातून काय कर? बाहेर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कारण दाखवून आपला अभिषेक आपण ब्लॉक करायचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टाइम टू टाइम आम्हा प्रत्येकांना सर्व्हिसिंगची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. ओके, आपण प्रे करणार आहोत. पण माझी एकच इच्छा आहे, ह्या टॉपिकद्वारे हा फक्त एक टॉपिक म्हणून आज आपण क्लोज करायचा नाही, तर ह्यासाठी आपण रोज प्रार्थना करायची का पवित्र आत्मा माझ्या आतमध्ये मला सजीव ठेव. का जर माझ्यामध्ये काही असेल तर मला लगेच ते लक्षात आलं पाहिजे. मी माझी चूक पदरी घेतली पाहिजे असं मन मला दे. असं काय दे? मन मला. अशी ताकद तू मला दे. कारण सहज आपली चूक कुणी पदरी घेत नाही. त्याच्याकडे नेहमी काय असतं? कारण असतं. काय असतं? कारण असतात. असं होतं का? हे असं होतं म्हणून ते तसं होतं. कारण नाही. काय घ्यायचं? चूक पदरी घ्यायची. प्रेज द लॉर्ड. आता आपण सर्व प्रार्थनेत जाऊया. आपण उभा राहूया. पित्या परमेश्वर, तुला धन्यवाद देतो. धन्यवाद ईश्वराजा. तू खूप चांगला परमेश्वर आहे. आणि देवा, आम्हा प्रत्येकाची इच्छा होती की आमचा उपयोग व्हावा, हो ईश्वराजा, आमच्याद्वारे तुझं राज्य वाढवावं. यस यस यस. आणि तू आम्हाला दाखवलं का ऐक, मी स्वतः पवित्र आत्मदेव तुझ्यामध्ये राहतो. माझं पवित्र शास्त्र तुझ्याकडे आहे. हो जी. याद्वारे तू हे वचनाचे अधिकार घेऊ शकतो. तू आपला विश्वास वाढू शकतो. यस यस. पण बघ, तुझ्यामध्ये असं काही नाही ना जे माझ्या विरुद्ध आहे. यस. ज्या प्रकारे दावीद म्हणतो, माझ्या प्रभू, का न्यायी मला मारो ती मला दयाच होईल, यस यस. तू मला बोध करो
ते माझ्यासाठी अभिषेकाचं तेलच होईल प्रभू. हो, Jesus. प्रभू आमची प्रार्थना तर रोज हीच असते का मला अभिषेक दे, मला अभिषेक दे. Jesus. पण आता आमची प्रार्थना ही देखील असेल प्रभू का देवा मी तुझ्या कुठं विरुद्ध वागतोय का, Yes, yes. माझ्यामध्ये कुठं कडूपणा तर नाही आला ना प्रभू, माझ्यात कुठं मीपणा तर नाही आला ना प्रभू, माझ्यात कुठं गर्व तर नाही आला ना परमेश्वर, Jesus. मी कुठं लोभामध्ये तर नाही अडकलो ना, Hallelujah. माझ्यामध्ये कुठं व्यभिचार तर नाही आला ना परमेश्वर, माझ्यामुळं मी इतरांसाठी अडखळण तर नाही बनलो ना परमेश्वर. प्लीज मला सहाय्य कर. सहाय्य कर देहात ईश्वराजा. मला कमी होऊ दे प्रभू हो ईश्वर, आणि आत्म्यामध्ये मला वाढू दे प्रभू. वाढू दे ईश्वर. देहात मला कमी कर परमेश्वर आणि आत्म्यामध्ये मला वाढव माझ्या वाढव परमेश्वर. माझ्या मला वाढायचे प्रभू, वाढायचे मला सेवकाई पुढे घेऊन जायची, हो ईश्वर. मला चांगलं फळ द्यायचं प्रभू, हो ईश्वर. मला अजून फळद्रूप व्हायचं परमेश्वर, Hallelujah. मला चांगलं वेतन मिळवायचं प्रभू, Yes, Jesus. मला तुझी सेवा करायची प्रभू. हो ईश्वर. माझा उपयोग का नाही व्हावा परमेश्वर, हो माझे तू देवा. माझी किंमत मोजली प्रभू, किंमत मोजली माझी ईश्वर. प्रार्थनाद्वारे लोकांना फळ आलं पाहिजे, आलं माझ्या पाहिजे. वाटण्याद्वारे, माझ्या आराधनेद्वारे मला जे काही तू सेवकाई ज्याही स्वरूपात दिली त्याद्वारे फळ आलंच पाहिजे प्रभू. हो ईश्वराजा. मला देहात कमी कर, Yes. मला देहात कमी कर प्रभू, Yes, Jesus. मला जाणीव होऊ दे पवित्र आत्मा. मी या गीताद्वारे आपली प्रार्थना तुला सादर करतो प्रभू. हो आम्ही तुला धन्यवाद म्हणतो ईश. हे प्रभू हे फक्त गीत नाही, आमची प्रार्थना आहे. कामात तू वाढला पाहिजे, आमच्या सेवेला फळ आलं पाहिजे. Yes, Jesus. आणि म्हणून ज्या प्रकारे तू आज आम्हा सर्वांशी बोलला, हो Jesus. आम्हा सर्वांना तू शिकवलं प्रभू. काही का आपलं हृदय तपास बघ, तुझ्यामध्ये माझ्या विरुद्ध काही आहे का, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. हे पवित्र आत्मा देवा आम्हाला बोध कर प्रभू, आमच्यातली उणीव आम्हाला दाखवून दे दाखवून परमेश्वर. दे ईश्वराजा. आम्ही कुठं चुकतो माझ्या Yes, परमेश्वर, yes. आम्ही कुठं तुझ्या विरुद्ध वागतोय हो, परमेश्वर. ईश्वराजा. असं काय आहे जे तुला आवडत नाहीये माझ्या Yes, माझे परमेश्वर. देवा. प्लीज आम्हाला सहाय्य कर सहाय्य कर आणि विशेष करून आम्हाला ते मन दे. हो Jesus. ज्यावेळेस आमची चूक आमच्या समोर येईल आम्ही ती पदरी घ्यावी प्रभू, Yes, yes. आम्ही ती मान्य करावी प्रभू. होय माझे देवा. ते हृदय आमच्यामध्ये दे प्रभू, हृदय दे ईश्वराजा. आमच्यामध्ये नम्रपणा येऊ दे प्रभू, Yes, माझे देवा. आमच्यामध्ये आज्ञांकित होण्याची ताकद दे परमेश्वर. ताकद दे ईश्वराजा. कारण देवा तू आमच्या वाईटावर नाही, हो ईश्वराजा. तुला आमची निंदा करायची नाही प्रभू, Yes, yes. पण तुला आमच्यात तुझं कार्य पुढे घेऊन जायचं. हो Jesus. फादर Thank you Jesus. आम्ही सर्व गौरव तुला देतो प्रभू, Yes. आणि तू आम्हाला आमची चूक लक्षात आणून देणारच. Yes, yes. आणि मी विश्वास धरतो का आताही तू प्रत्येक लोकांशी बोललाय माझ्या हो परमेश्वर, Jesus. धन्यवाद. त्यांची उणीव त्यांना तू दाखवून दिलीस माझ्या Hallelujah. परमेश्वर, आणि ते आपल्यात बदलाव आणतील पित्या, आणि त्यांच्यात तुझं राज्य वाढणार प्रभू. सर्व गौरव तुला देतो Yes. आणि प्रार्थना येशूच्या नावात मागतो, आमेन.